हो, नागपुरामध्ये शिवसेना गट जी शिंदे गटांचं हे आहे, तर त्यांचं अधिवेशन उद्या ठरवलेलं आहे. आपण संकल्प यात्रा म्हणून आहे. काय निर्धार मेळावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय म्हणून? उद्याला आदरणीय शिंदे साहेब हे पूर्व विदर्भातील शिवसैनिकांचा एक निर्धार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. संपूर्ण पूर्व विदर्भातील आमचे शिवसैनिक त्या ठिकाणी येणार. आदरणीय शिंदे साहेबांचं त्याला मार्गदर्शन होणार आहे. तत्पूर्वी आदरणीय शिंदे साहेब सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक सुद्धा तिथे घेतात आहे आणि त्यात सुद्धा मार्गदर्शन होईल. ती जी ऊर्जा त्या भट सभागृहातून घेऊन झाल्यावर सर्व आमचे शिवसैनिक या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाऊन या राज्यामध्ये नागपुरातून एक मेसेज देणार आहे की आम्ही निर्धार केलेला आहे की महायुतीच्या 90% जागा या राज्यामध्ये निवडून आणू आणि महाविकास आघाडीला या ठिकाणातून आम्ही नेस्तनाबूत करू. 4 ते 5 दिवसा पहिले राष्ट्रवादी काँग्रेस दादा गट जे आहेत, दादांनी पण इथूनच चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच याच्यावर काय अशी गोष्ट आहे की नागपुरातून सगळे पक्ष येईल? नागपूर हे भारताचं मध्यवर्ती ठिकाण आहे. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे आणि एक ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे या ठिकाणून जो मेसेज जातो तो संपूर्ण देशामध्ये मेसेज जातो आणि आम्ही आमच्या राज्याच्या जनतेला मेसेज देतो आहे की ज्याप्रमाणे तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये 82% जागा या महायुतीच्या निवडून आल्या, आता त्यामध्ये आम्ही 90% उमेदवार आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडून आणू आणि महायुतीला या ठिकाणी भक्कमपणे उभं करून महाविकास आघाडीला आम्ही त्या ठिकाणून त्यांचा पूर्णपणे सफाया करणार. शिबिर जे आहे ते कुठे होणार आहे, किती त्याचा कालावधी राहणार आहे आणि कार्यकर्त्यांना काय तुम्ही मेसेज द्या? दुपारी 3:30 वाजता भट सभागृह रेशीमबाग या ठिकाणी हा आमचा निर्धार मेळावा होणार आणि त्या ठिकाणी संपूर्ण म्हणजे पूर्व विदर्भातील शिवसैनिक उपस्थित राहणार आहे. राज्यातले अनेक मंत्री, पक्षाचे नेते, पक्ष सचिव मंडळी सुद्धा या मेळाव्याला येणार आणि या मेळाव्यातून नक्की त्या भागामध्ये शिवसेनेला ताकद मिळेल असा मला विश्वास आहे. भाऊ, आखरीचा प्रश्न, तुम्ही काही दिवसा पहिले म्हटलं होतं की 2 आमदार सोडले तर आमच्या संपर्कात सगळे आमदार आहेत उद्धव ठाकरे गटातले, तर काय उद्या काही नवीन काही घडू शकतं? उद्या अनेक पक्षप्रवेश त्या ठिकाणी होणार आहे, ते तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी सांगू.